So today we will discuss about the ICP-AES, that is the inductive coupled plasma spectroscopy, ICP-AES. So the main function of these instruments is the instrument is useful for detection of elements. पिरियडिक टेबल मधले एलिमेंट्स आहे ते एलिमेंट्स आपण ICP-AES या इन्स्ट्रुमेंट्सनं डिटेक्ट करतो. सो मोर दॅन 60 to 70 एलिमेंट्स इन PPB लेवल, जेही आपण मेजरमेंट करण्याचे जे लेवल आहे 1 ml 2 ml असं जे मेजर करतो आपण, तर त्याच्यात पहिले ml च्या आधी 0.1, त्याच्यात अगोदर 0.001, त्याच्या आधी PPM लेवल, तर PPM लेवल पार्ट्स पर मिलियन लेवल तेवढ्या ट्रेस अमाऊंटमध्ये, तर त्याच्याही पेक्षा कमी जी अमाऊंट आहे ती आहे PPB पार्ट्स पर बिलियन लेवल. तर त्या पार्ट्स पर बिलियन लेवलचा तेवढा जो ट्रेस एलिमेंट्स आहे त्या लिक्विडमध्ये किंवा त्या सॉलिडमध्ये, तर तो एलिमेंट आपण डिटेक्ट करतो बाय ICP-AES या टेक्नॉलॉजीनी, या इंस्ट्रुमेंटनी ICP-AES. So in the ICP-AES, the name is inductive coupled plasma. So here use the plasma as a flame. So in this technique use inductive coupled plasma to produce the excited atoms and ions. So the flame is used by the inductive coupled plasma. Here the flame is the plasma. Plasma is, ते आपण नंतर इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये पाहणार आहे. तर तो जे फ्लेम ती प्लाझ्मा कशी जनरेट होते ते आपण नंतर पाहणार आहे. सो द प्लाझ्मा इज युजफुल फॉर प्रोड्यूस द एक्साइटेड ॲटम अँड आयन्स. सो तर ते जे एलिमेंट्स आहे त्या एलिमेंट्सवरून त्या प्लाझ्मानी काय होईल, atoms, excited atoms or ions is produced. The excited atoms are imitate the electromagnetic radiations at the wavelengths its characteristics of particular atom. जर कॉपर असेल तर कॉपरच्या वेव्हलेंथचं रॅडिएशन इमिट्स होईल, तर ते रॅडिएशन इमिट्स व्हायला आपण यूज करू प्लाझ्माचं. सो द इट इमिट्स द स्पेसिफिक रॅडिएशन wavelength. So the wavelength is measure, we measure that wavelength. So in this method, that is the interaction of electromagnetic radiation with the matter. So by in flame photometry we use only small basic flame. So there are 3 methods. First, flame photometry method, second atomic absorption method, and third is ICP-AES. So first developed in 1960 flame photometry. This is the simple method. तर फ्लेम फोटोमेट्री मध्ये काय होते, आपण जनरली फ्लेम यूज करतो आपण गॅसची, तर त्या गॅसचे फ्लेम यूज करतो फ्लेम फोटोमेट्री मध्ये. आणि जे फ्लेम फोटोमेट्री इन्स्ट्रुमेंट आहे सगळ्यात बेसिक इन्स्ट्रुमेंट आहे. इट इज कम इन 1960 आणि ICP-AES हे 1980 मध्ये आला. तर फ्लेम फोटोमेट्रीमध्ये जे फ्लेम आपण यूज करतो ती फ्लेम जी आहे ती इट इज नॉट ऑल ॲटम्स आर एक्साइटेड. सो इन दॅट फ्लेम फोटोमेट्री देर इज अ फॉर्मेशन ऑफ इंटरफरन्सेस, सम एरर इन इट फ्लेम फोटोमेट्री. आणि जे डिटेक्शन लिमिट आहे फ्लेम फोटोमेट्रीची ती खूप कमी आहे. म्हणून नेक्स्ट आलं ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. In atomic absorption spectroscopy, we use the different lamp or for the specific sources. Atomic absorption spectroscopy मध्ये काय करतो आपण, different lamp use करतो. Suppose we measure the copper element, so use the copper anode lamp for the excitation of that elements. तर atomic absorption spectroscopy मध्ये आपल्याला in one time we analyze one element. Atomic absorption spectroscopy मध्ये आपण ही atomic फर्स्ट आली फ्लेम फोटोमेट्री,
फ्लेम फोटोमेट्रीच्या नंतर ॲडव्हान्समध्ये आली ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. पण ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये ॲट ए टाइम आपण 1 एलिमेंट डिटेक्ट करतो, तर त्याची लिमिट पण चांगली आहे. पण ICP-AES ही जे टेक्निक आहे, तर या टेक्निकमध्ये जो फ्लेम जो आपण प्लाझ्मा यूज करतो, तर प्लाझ्माचं जे टेम्परेचर आहे, टेम्परेचर ऑफ प्लाझ्मा इज 6000 केल्विन टू 10,000 केल्विन. एवढ्या मोठ्या टेम्परेचरपर्यंत आपण ते सॅम्पल हीट करतो. सो द ICP-AES इट इज द हाय सेन्सिटिव्हिटी अँड हाय सिलेक्टिव्हिटी आणि हिट, तर त्याची जी ॲक्युरेसी आहे ती खूप व्हेरी हाय आहे. सो ICP-AES द मेन इम्पॉर्टन्स ॲप्लिकेशन in QA analysis, in metallurgical analysis we analyze the ores, and त्याचे ओअर्स असतात कोल माइन त्या मेटलर्जी मध्ये त्या ओअर्स आपण अनालिसिस करतो. सो द डिफरंट ट्रेसेस एलिमेंट्स वी अनालाइज, biological samples, agricultural sample. So in inductive coupled plasma we analyze 60 to 70 elements at a time in one sample. If one sample contains 60 to 70 elements, we measure in 1 second or at one time at the ppb level. So it is a very important technique of ICP-AES. We use at a time 60 to 70 elements. So the basic we will see some flame test. फ्लेम टेस्ट मध्ये काय करतो आपण, निकेल और क्रोमियम अलॉय घेतो, टेक इट इन ऑन अ फ्लेम. त्या फ्लेमवर आपण निकेल क्रोमियम अलॉय घेतो, तेव्हा वायर घेतो. ते वायर काय करतो आपण, जेही मेटल्स ॲटम आहे त्या मेटल्स ॲटमचे मेटल ॲटम ते कंपाऊंड त्या वायरवर ठेवतो आणि ती वायर आपण फ्लेमवर ठेवतो फॉर डिटेक्शन ऑफ metal atom. So at a red color flame we call as lithium, orange sodium, pink potassium, red violet rubium, cesium blue copper blue green. So हे जे आपल्याला फ्लेम येते तर ती फ्लेम कशामुळे येते, तर त्याच्यामधले जे ॲटम्स और आयन्स आहेत ते एक्सायटेड स्टेट होते, ते ग्राउंड स्टेटवरून एक्सायटेड स्टेटला जातात, म्हणून ते आपल्याला ती फ्लेम दिसते. तर आपण फ्लेम फोटोमेट्रीमध्ये काय केलं, ते जे रेडिएशन आहे ग्राउंड स्टेटवरून एक्सायटेड स्टेट झाल्यावर जो रेडिएशन होते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, ते रेडिएशन आपण मेजर केली बाय युझिंग द स्पेक्ट्रोफोटोमीटर, ते आलं फ्लेम फोटोमेट्रीमध्ये. तसंच ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय होईल, ते ॲब्सॉर्ब द रेडिएशन्स बाय काय ग्राउंड स्टेटवर जाईल आणि एक्सायटेड स्टेटला जाईल. ज्या ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय होते, जर जेही ॲटम ग्राउंड स्टेटला राहतील तर ते ग्राउंड स्टेटचे ॲटम्स ते रेडिएशन ॲब्झॉर्ब करेल. सो द ॲब्झॉर्प्शन ऑफ रेडिएशन, तर त्याच्यावरून आपण ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन या स्पेक्ट्रोस्कोपी या इन्स्ट्रुमेंटमध्ये तो मेटल ॲटम डिटेक्ट करतो. सो द मेन काय त्याचं बेसिक, द मेजरमेंट ऑफ वेवलेंथ गिव्स अस द क्वालिटी ऑफ intensity and the quantity. So the measurement of wavelength, त्या wavelength जी मेजर करतो आपण, तर त्या वेवलेन्सच्या मेजरमेंटवरून सो इंटेन्सिटी ऑफ लाईट इमिटेड बाय मेटल ॲटम, जेही लाईट इमिट्स होईल त्या मेटल ॲटमवरून ते लाईट्स आपण मेजर करतो क्वालिटेटिव्हली और क्वांटिटेटिव्हली. सो ICP-AES मध्ये क्वांटिटेटिव्हली आपण मेजर करतो ती लाईट. सो बेसिक थिंग्स आर, फर्स्ट काय होईल, जे ही लिक्विड सॅम्पल आहे. सो फर्स्ट लिक्विड सॅम्पल इज नेब्युलाइज. नेब्युलाइज म्हणजे ते मिस्ट फॉर्ममध्ये होईल सगळ्यात फर्स्ट. दॅट इज द प्रोसेस ऑफ फ्लो शीट ऑफ ICP-AES. फर्स्ट मिस्ट सॅम्पल, फर्स्ट लिक्विड सॅम्पल we introduce, first we take a liquid sample, next by nebulizer the liquid sample is converted into mist. So nebulizer काय करेल, the liquid sample is converted into
मिस्ट फॉर्ममध्ये, और एरोसल स्मॉल ड्रॉपलेट्स. सो हिअर फॉर्म द स्मॉल ड्रॉपलेट्स. पहिले आपण काय केलं, लिक्विड सॅम्पल घेतलं. सो बाय नेब्युलायझर इट फॉर्म द स्मॉल ड्रॉपलेट्स. त्या लिक्विडचे काय झाले, स्मॉल ड्रॉपलेट्स फॉर्म झाले. नेक्स्ट, बाय evaporation of this liquid sample there is a formation of solid. So first liquid sample is converted into liquid droplets. Liquid droplets is converted into solids. Then solid is vaporized. Solid get vaporized into solid residues, and residues is vaporized to gas. Is formation of gaseous molecules of that sample. So when gaseous molecule of that sample, there is we provide the plasma 6,000 to 10,000 degree Celsius degree Kelvin temperature. So 6,000 to 10,000 degree Kelvin temperature. So of that temperature, these gaseous state molecules are goes to ground state to excited state. So all molecules in that compounds or it goes to ground state to excited state. When it return come back to excited state to ground state, it emits the radiation. Here emit the radiation. When it come from excited state to ground state, it emits the radiation. So these emitted radiation we measure in this ICPS technology. So this is the main flow sheet of or main principle of ICPS. So this emitted electromagnetic radiation of that particular substance wavelength we measure in ICPS. Suppose here present nickel atom, we get radiation at 393 nanometer. So present the nickel. So by copper there is the 325 nanometer. So sodium 589 nanometer, lithium 670 nanometer, and calcium 622 nanometer. So this is the various wavelength. So this is main principle of ICPAS. So in next session we will see the instrumentation of ICPS. So main general in instrumentation, this is the main parts of ICPS. ICPS is content, nebulizer, pump, sample injector, ICP torch. These are the main important parts of our instrument, ICP torch. Next, RF generator and detector. So this is the all block diagram of instrument. In next session we will see the detail in instrument. Main parts of our study, this is the ICP torch. So this is the ICP torch or inductive coupled plasma source.